सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि या महिन्यातील शुक्रवारची नमाज अत्यंत महत्त्वाची असते। आता याच नमाजच्या दिवशी धुळवडीचाही सण आलेला आहे, त्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। पाहूयात याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। रमजानची नमाज आणि होळी एकाच दिवशी, शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज। मालाडच्या मालवणीतही पोलिसांचा बंदोबस्त। सध्या रमजानचा महिना सुरू आहे। या महिन्यातल्या शुक्रवारच्या नमाजला विशेष महत्त्व असतं आणि याच नमाजच्या वेळेला हिंदू धर्मियांचा धुळवडीचाही सण आलेला आहे। एकीकडे मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी मशिदीत जात असतात, तर दुसरीकडे हिंदू बांधव धुळवड साजरी करण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात। अशा परिस्थितीत वातावरण बिघडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। मुंबईतल्या मालाड मालवणी परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे पोलिसांकडनं अधिक खबरदारी घेतली जात असून पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे। उद्या रंगपंचमी आहे आणि उद्या शुक्रवार असल्यामुळे शुक्रवारची नमाज सुद्धा आहे। ह्याचं सगळं आम्ही लक्षात घेऊन बंदोबस्ताची योग्य प्रकारे आखणी केलेली आहे। आमच्याकडे आरसीपी प्लाटून्स आहेत, आमच्याकडे राज्य राखीव पोलीस दलाचं एक सेक्शन आहे आणि त्याचा उपयोग करून आम्ही चांगल्या प्रकारे बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। शुक्रवारचा दिवस हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही बांधवांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आणि हे सण शांतपणे साजरं करण्याचं आवाहन करण्यात आलंय। परंपरा टिकवायची जबाबदारी सगळ्या धर्म लोकांची आहे। एकमेकांच्या धर्माला जेव्हा साजरा करत असताना एकमेकांना कॉपरेट केला पाहिजे। काही समाजकंटक आहेत, ते मोठे नेते पण आहेत आणि काही छोटे छोटे गलीमध्ये फिरणारे पण आहेत। त्यांचे कुठलेही असं भाष्यावरती लक्ष देता कामा नये। आपली प्रेम, आपली भावना हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे। होळी आणि रमजान साजरी करताना कोणतीही घटना घडू नये यासाठी राजकीय नेतेही लक्ष ठेवू नयेत। मात्र मालाड मालवणीमध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव आमने सामने येतात, त्यामुळे शांतता राखण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे। सर्व मस्जिदच्या असतील तसेच धार्मिक स्थळ असतील, या धार्मिक स्थळांवरती सर्व पोलीस बंदोबस्त तैनात असेल। मात्र या संदर्भात आपण जर बघितलं तर या जामा मस्जिद बाहेर जी गर्दी होणार आहे त्याला सुद्धा कुठेतरी लगाम घालण्याचं किंवा यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते पोलिसांमार्फत होणार आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।